कंबोडिया येथे माझ्यासोबत आणखी 6 भारतीय लोकांची देखील किडनी काढण्यात आल्याचा पीडित शेतकरी रोशन कोडे यांचा खळबळजनक दावा। कोडे यांच्या दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता। कंबोडिया येथे किडनी काढण्यासाठी गेलेल्या लोकांमध्ये कोडे यांच्या सोबत राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशातील युवकाचा समावेश। कोडे यांच्या सोबत असलेला नाशिक येथील तरुण एअरपोर्टवरून पळून गेल्याची देखील त्यांची माहिती। कोडे यांच्या या दाव्यामुळे देशभरातील गरजू तरुणांना हेरून कंबोडिया येथे नेऊन त्यांची किडनी काढण्यात येत असल्याची शक्यता। मिंतूर येथील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून विशेष तपास पथकाचं करण्यात आलं आहे गठण। नागबीड तालुक्यातील रोशन कोडे या युवा शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी एक विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। जिल्हा पातळीवरील हे पथक असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार आहे। अवयव विक्री प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन बघता यात एखादे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास प्रामुख्याने हे पथक करणार आहे। कंबोडियामध्ये कोलकात्यावरून गेलो आम्ही कंबोडियाला। तिथं माझं 14/10/2024 ला ऑपरेशन झालं आणि पैसे मिळाले। किती मध्ये विकले? 8 लाख रुपयामध्ये। आता तुमची काय मागणी आहे याच्यामध्ये? आता मागणी तर काही आहे नाही, पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे माझी पूर्णपणे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे आणि योग्य तो न्याय देतील हे पूर्ण प्रशासनावर माझा ठाम विश्वास आहे। तुमच्यात अजून काही लोक तेव्हा गेले होते का किडनी काढण्यासाठी? ते बाहेर राज्यातले पण होते, काही त्याचे दुःख वगैरे होते, ते दुःख घेऊन ते पण तिथे आले होते, कोणी सहकुशीनं तिथं गेला नव्हता। काही लोकांच्या किडनी काढण्यात आल्या का? हो। किती लोकांच्या काढण्यात आल्या? जवळपास तिथे 6 लोकांचं आणि मग ते बाकी बांगलादेशवरून आले होते, त्यांचे पण तिथे खूप मोठा स्कॅम चालतोय। भारतातले किती लोक होते तुम्ही जेव्हा तिथं होते? आम्ही भारतातले 6 लोक। कुठल्या कुठल्या राज्यातले होते? राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे आम्ही 2 होतो। एक व्यक्ती कुठला होता? नाशिकचा होता, पण त्याने एअरपोर्ट इमिग्रेशन क्रॉस केल्यानंतर जेव्हा एअरपोर्टची गेट खुलली ना, तो गेट मध्ये न म्हणजे अंदर एअरपोर्ट म्हणजे विमानात न येता तो बाहेरूनच निघून गेला। अंदाजे किती लोकांचे तिथं तुमच्या समोर तुम्ही जे एवढे दिवस होते किती लोकांच्या किडन्या भारतीय असलेल्या लोकांच्या काढण्यात आल्या होत्या? भारतीय असलेले आम्ही 6 जण होतो। मग एकाचं ते ब्लड ग्रुप मॅच नाही झाल्यामुळे त्याला रिटर्न करण्यात आलं। तिथं 6 जण होतो आणि बाकी बांगलादेश होते 7-8 जण।